फील्डिंग लावा प्लीज लाईट्स. ज्युनियर प्रेम आपण आला असेल तर या व्यासप्रती रवी भोईर यांचे सुपुत्र. रवी भोईर माझाची बॉटल येते मी तुम्ही लगेच देताय, अन्यथा अन्यथा काय. चला हसी बजकचा भाग रवी भोईर आहेत. चला 4 ओव्हरची फायनल मॅच. अजित देसाई यांचा आवाज ऐकूया. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ज्यांनी या स्पर्धेमध्ये 3 दिवस अप्रतिम समालोचन केले सागाव गावचेच आहेत. नाही सुभाषदा 2 समालोचक सागावचे आहेत, 3 पंच सागावचे आहेत. कॅमेरामॅन आमचे उंबारलीचे आहेत, मैदान उंबारलीचे आणि उंबारली संघ फायनलमध्ये, स्कोरर उंबारलीचे आहेत. वळूया मॅचच्या दिशेने. फायनल मॅच 4 ओव्हरची. चला बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत. गावदेवी ईश्वरी इलेव्हन उंबारली. विक्रम बघा ना आल्या आल्या बॉल स्प्रे मारतात, म्हणजे आज मॅच एकही खेळले नाही. नाही मारा, शेवटची मॅच आहे. भास्कर पाटील बघा ना वळू बळू काय. ज्यावेळी भास्कर पाटील डगआउटमध्ये बोलत होता, मी ज्यावेळी मॅच पाहतो मला असं वाटत होतं ती व्हिडिओ बनवायची. आणि किती योग्य उत्तरं त्यांनी दिली काल. थँक्यू सो मच. या मॅच मध्ये आपण जरूर ज्या वेळेची वाट बघत होतो ती फायनलचा थरार. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला टीम चिकनगर, घेतले फिल्डिंग आणि इन्व्हाइट केले टीम उंबारली संघाला स्वतःच होम ग्राउंड. पंच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही देखील आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला रमेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला चला स्पीड अप घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. फायनलचा थरार कोण होणार चॅम्पियन, उंबारली की टीम चिकनगर. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांची मॅच मध्ये आपण जरूर बघायला गेलं तर अतिशय चांगलं क्रिकेट. पहा ज्या टीमचे पॅकर ईश्वरी इलेव्हन उंबारली 40 जो इथून फायनल चॅम्पियन जिंकून दिला. सचिन भोईर लक्षात घ्या, एकविरा ट्रिप आहे, चॅम्पियन होऊन जायचं आहे. सोमनाथ भोईर यांच्याकडून लगेच एकविराची ट्रिप जरूर नेण्यात येईल, हे लक्षात घ्या. चॅम्पियन व्हायचं आहे फक्त. मॅचला इथून सुरुवात. चिकनगर संघ देखील वेगवान आहे, तितकाच ताकदवान आहे आणि टीम उंबारली देखील तितकीच ताकदवान आहे. दोघांमध्ये चुरस होईल कारण फायनलचा सामना. गेम ऑन. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल सचिन भोईरसाठी. पहिल्याच बॉल वरती कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अजून जर सचिनने ताकद लावली असती तर बॉल जास्त वेगानं आला असता आणि इथून एक सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. फास्ट क्रिकेट खेळायचं अजून. यानंतर अजून एक इनिंग असेल लक्षात घ्या. एक बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 1 आणि हे लक्षात घ्या तुम्हालाच टीम चिकनगर नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे तर इथून तुम्ही ठरवायचं आहे की टीम मीटिंग घ्यायची की नाही घ्यायची आहे. एक धावफलकावरती लागली आहे. सेकंडला फलंदाज सीताराम पाटील, ज्या रवीनं आज बॅटिंग अतिशय चांगली केली. 10 बॉल मध्ये 29 धावा बनवल्या. फुलटॉस बॉल आहे इथे. क्षेत्ररक्षक हलक्या हाताने घेऊन काढला आहे. पहा चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी फिरला आणि त्यानंतर वेगानं 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. नीरज देखील अतिशय चांगलं कॅमेरा वर्क उर्फ काचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून या मॅच मध्ये तिर्याने स्कोर 3 धावा. बॉल झाले आतापर्यंत 2. इथून भास्कर फास्टील देखील उपस्थित आहेत. उंबारलीचा एक चांगला खेळाडू आहे आणि काल
मगाशी उल्लेख केला नितीन गालांने, जेव्हा माईक वरती बोलायला दिलं अतिशय चांगले उत्तर त्याच्या तोंडामधून आपल्याला जरूर पाहायला मिळालं. आणि इथून या मॅच मध्ये अतिशय आपल्याला जरूर पाहायला मिळालं की आता घेऊन काढला, एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकेल. ती 4 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक असतील. आणि इथून या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ पहिला ओव्हर नंबर 1 मध्ये विक्रमला आपण बघतोय. हरीश शेख चिकनगर संघाचा डेंजर खेळाडू आहे. हा बॉल स्लोवर वन पहा फसवलाय. हे क्रिकेटमध्ये तर म्हटलं जातं व्हेरिएशन असणं फार महत्वाचं आहे. रनआउटची संधी फेकी आली थोडीशी लेट आणि तोपर्यंत सहजरीत्याने 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. फुल सचिन भोईर तयारीमध्ये होते, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लो झाला. हेच तर खरं खासियत आहे विक्रमची. 4 बॉलचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आत मार्गस्थ आहे. ते पहिलं इथून चॅम्पियन झाला तर या संघाचे पॅकर सोमनाथ भोईर यांच्याकडून एकविरा टीम उंबारलीला आपल्याला पाहायला मिळेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॉल जातो डॉट. पंचांचा इशारा. हा निर्धाव. बॉल झाले 5 धावा धावफलकावरती. फक्त खर्च केल्या गोलंदाजी करत असताना 6. इथून 6 धावा आहेत, कारण पहिली बॅटिंग हवा कुठेतरी थांबली आहे. कारण आपण बघायला गेलं टाइम 5 वाजून 56 मिनिटं झालेत. टॉस बॉल घेऊन काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. तिथून निघून जाईल अवकाशाबाहेर. चेंडू जातोय सीमा पार. मी तिला वचार सुरेख आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून प्रोजेक्टर स्कोर बघायला गेलं तर 40. या मॅच मध्ये आता मात्र 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये कितपत धावा बनवणार बॅटिंग करत असताना टीम उंबारली संघ आपण जरूर बघणार आहोत. आपण जरूर बघतोय एफडीसीच्या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि आमचे कॅमेरामॅन यश प्रसन्न फार चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करेल उंबारलीचेच आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती 10. 18 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्गवरती अरुण षटक क्रमांक 2 त्याच्या हातामध्ये दिले. स्पीड अप या टीम चिकनकर संघ. अजूनही 18 बॉलचा खेळ फास्ट. लक्षात घ्या जास्त वेळ घ्यायचा नाहीये टीम चिकनकर संघ. हा बॉल टफ ऑफ पडल्यानंतर अरुणचा अतिशय वेगवान आहे. सीताराम पाटीलला समजला नाहीये. बॉल डॉट जातोय. डॉट बॉलची सांगता. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स अडवला. जास्त थोडासा टप्पा पडल्यानंतर स्लो झाला आणि त्यानंतर 2 धावा इथून कंप्लीट. सिंगल डबल नक्कीच धावा बनवतात मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं क्षेत्र आहे. बॉल लवकर भावेश सांगायला गेलं ट्रॅव्हल होत नाहीये, कारण हवा पूर्णपणे थांबली आहे. आणि या टाइम मध्ये आपण बघतोय तर लेझरची विकेट आल्यामुळे नक्कीच कुठेतरी चेंडू देखील थोडासा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 12. बॉल झाले 2. अजूनही 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. हा बॉल उंच गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. सांगितलंय झेल माझा आहे. टिपलाय झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग टीम लागलाय उंबारली संघाला.
वरती आपण बघायला गेलं तर 12 एक विकेट देखील गमावला. सीताराम पाटील मैदानाच्या बाहेर, मागच्या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूंना 10 बॉलमध्ये 29 बनवला. रवी भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता या ओव्हर मधले 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज अरुण धावा खर्च केल्या 2 आणि एक विकेट टीम आपल्या चिकनगर संघाला मिळवून दिली या मॅच मध्ये. आजचा दिवस, गेले 2 दिवस ही स्पर्धा आपण बघितली, 3 दिवसाची स्पर्धा आणि आजचा दिवस शेवट. सागाव चषक म्हटलं तर अर्थातच 26, 27, 28 आणि पुढच्या वर्षी देखील याच तारखेला ही स्पर्धा बघायला मिळेल. आणि इथून हा फटका देखील घेऊन काढला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाकाशा बाहेर बॉल बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर. मी दिला विचार, सुरेख चौकार. टू गो. हा बॉल देखील चांगला होता, आपल्याला जरूर पाहायला मिळाला. रवीनं आतापर्यंत बघायला गेलं तर चौकार या मॅच मध्ये भरपूर मारलेत. बॅटकट पंचांचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. सचिन भोईरला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण धावा फक्त 11 बॉल मध्ये 17 आहेत आणि इथून या मॅच मध्ये चेंडू शिल्लक असतील अजून देखील या मॅच मध्ये. ते मात्र हा बॉल देखील खोदून काढला हलक्या हातानं. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल आणि बघता बघता इथून 2 धावा सहजरीतेने कंप्लीट देखील झाला. षटक क्रमांक संपलं. इथून दुसरं धावसंख्या धावफलकावरती 19, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. हे लक्षात घ्या, टीम चिकनगर संघ सेकंड इनिंग तुम्हाला खेळायची आहे. यावरून नक्कीच गोलंदाजी कशी करायची, स्पीडअप कसं घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि इथून या मॅच मध्ये 12 बॉलचा काही शिल्लक, एक विकेट गमावला बॅटिंग करत असताना टीम उंबारलीनं. स्पीडअप घ्या, आम्हाला नंतर यानंतर बक्षीस समारंभ देखील फार बाळायचा आहे, हे लक्षात घ्या. उंबारली गावकऱ्यांचं खरंच धन्यवाद. ही स्पर्धा कुठेतरी उत्सर्ग ग्राउंड वरती होती, मात्र काहीच कारणामुळे इथे कॅन्सल झाली या उंबारलीच्या मैदानामध्ये. आणि उंबारली गावकऱ्यांनी नक्कीच आम्हाला सपोर्ट केला आणि एका दिवसामध्ये हे मैदान आम्हाला दिलं. त्यांचं खरंच मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आणि असंच प्रेम या सागाव संघावरती तुमचं देखील असू दे. आणि या मॅच मध्ये आता मात्र 19 धावा धावफलकावरती, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये कितपत धावा बनवणार टीम बॅटिंग करत असताना उंबारली संघ. गोलंदाज हरीश, ओव्हर नंबर आपल्याला जरूर पाहायला मिळेल 3 मध्ये हरीश आलाय. प्लीज मॅच लवकर चालू करा. हरेश ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. धावा धावफलकावरती 19 आणि इथून चॅम्पियन झाला टीम ईश्वर 11 उंबारली, तर सोमनाथ भोईर यांच्याकडून एक विराट ड्रीफ. हा बॉल, काय शॉट आहे रवीकडे, फिल्डर लावलाय माहिती आहे. शॉट अतिशय चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मधून व्हायला मिळते. हा बॉल आला, इथून धावा मिळतील 2. अजूनही 5 बॉल शिल्लक. 5 मध्ये कितपत धावा बनवणार बॅटिंग करत असताना. पूर्णपणे हवा थांबली आहे, धावा कुठेतरी येत नाहीयेत. या बॉल वरती सरा बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, पाठलाग जरूर करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लो झाला. 2 क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्यांना भेटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. रवीच्या बॅट मधून चौकार. आतापर्यंत पण अतिशय चांगली फटकेबाजी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 25, 25, अजूनही 4 बॉल शिल्लक. हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र त्याच्या आवाकाशा बाहेर. मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रवीच्या बॅट मधून आलाय. हाय अँड हँडसम
तीन, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रवीची बॅटिंग, वैयक्तिक 5 बॉल 17 धावेवरती आणि सचिन 5 बॉल 9 वरती खेळतोय. 31 धावा झाल्यात. हा बॉल देखील हरकत घेऊन काढला. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक सिंगल इथून मिळेल. धावसंख्या 32, बॉल झाले 4. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. टोटल अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. 8 मध्ये किती धावा बनवणार टीम ईश्वर 11 उंबारली संघ. सोमनाथ भोईर यांच्याकडून एक विराट ट्रिप आहे, हे लक्षात घ्या. त्यांचा सुपुत्र वेद तो देखील तयार होतोय आता. पुढच्या वर्षी देखील खेळताना दिसेल की काय. आणि हा बॉल उडवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. कटआउटला जर लागला असता तर जरूर 1000 2000 मिळाले असते. मात्र थोडासा वाचलाय. 2000 रुपयाचा कॅश प्राइस जरूर मिळाला असता सचिन भोईरला आणि 2000 इथून घेऊन गेला असता. मात्र पहा रिप्ले मध्ये बघू शकतो थोडासा वाचलाय. काय फटके आहेत. थोडासा सचिन भोईर 2000 रुपये भेटले असते. थोडासा राहिलाय कटआउटला लागला असता तर. आणि हा बॉल देखील उंच गेलाय. फक्त बघायला लागेल धगामध्ये लाइटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सचिन भोईरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. धावा फक्त 17 होत्या. मात्र या मॅच मध्ये तब्बल 44 धावा झाल्यात आणि अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 25 धावा खर्च केल्या गोलंदाज हरेशने. आता 6 बॉल अजूनही बाकी आहेत. 44-44 स्वतःच होम ग्राउंड म्हणजे चॅम्पियन. एकविरा ट्रिप फिक्स आहे की काय. आई गावदेवीचा आशीर्वाद टीम उंबारलीच्या पाठीशी आहे आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच असं वाटतंय चित्र की एकविरा ट्रिप नक्कीच घेऊन जाईल. सहा बॉल अजून आताचे. प्लीज फास्ट रिक्वेस्ट असेल टीम चिकनगर बॅटिंग तुम्हाला करायचे हे लक्षात घ्या. 44 आणि 44 धावा. यानंतर बक्षीस समारंभ देखील आम्हाला घ्यायचा आहे. हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पंचांचा इशारा वाईट बॉल घोषित केला. 45 धावा. नाही कोणाची सन्मान इकडे जास्त गोलंदाज यार. पुन्हा एकदा असे बॉल जर रवीला तुम्ही टाकाल ना तर फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर बघायला मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. आणि आता सचिन भोईर आला सेकंडला. बॉल झाले 2. 50 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 50. बॉल होतो यार. स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत आहेत तर गरज नाहीये सचिन भोईर तुम्हाला नक्कीच बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते कुठेतरी. मात्र गोलंदाज देखील तितकाच चांगला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. चिकनगर संघ कमी समजू नका. हरीशची बॅटिंग अजून बाकी आहे हे लक्षात घ्या. इथून गोलंदाजी उंबारलीला चांगली करावी लागेल. असा बॉल बॅटच्या रडार मध्ये हरीश आला स्वतः त्याला चेंडू वेधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार.
मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, बॉल डॉट. धावसंख्या 54. 60 ओलांडणार का, इथून षटकार येईल का की डॉट जाईल. गोलंदाजी चांगली झाली, इथून ह्या बॉल वरती काय असेल. धावसंख्या 54. फुल टॉस बॉल येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी झाली फिल्डिंग मध्ये थोडीशी, लगेच अडवला. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील कॉल आहे आणि इथून 3 धावा कंप्लीट होतील का, आणि हो 3 धावा कंप्लीट झाल्यात. 57 आणि स्कोर बोर्ड 57 आणि 58 धावेंचं लक्ष पार करण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीम चिकनगर संघाला बनवायच्या आहे त्या मॅच मध्ये 58. आणि इथून यानंतरचा आवाज आमचेच गुरुवर्य बाळू पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. 3 दिवस या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचनाची संधी दिली टीम सागाव, आणि मी इथेच थांबतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सागाव चषक 2025. तर या दरम्यान एक जबरदस्त खेळाडू साई म्हात्रे या देसाई 40 प्लसचे साई यायचंय, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम मॅच धावा दिल्या, धाव फलकात आपल्याला माहिती देतात यावेळेला आमचे गुणलेखक आपण तर भावेश. 58चं लक्ष 4 षटकामध्ये 14 पूर्णांक आपण तर 5च्या सासने धावा करायच्यात. 58 धावा. चला लवकर हरेश, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चला पंच देखील आमच्या सज्ज आहेत. चला डाव आपण तर उंबारली संघ एक गावदे ईश्वर 11 उंबारली 40 प्लस संघ. चला स्पीडअप करा. रवी आज भरपूर जबरदस्त खेळ केलाय, बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, कॅचिंग पकडल्या चांगल्या, गोलंदाजीने बॅटिंग चांगली केली, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, 9 झेल पकडले. पाणी पाणी नितीन का जरा 1 मिनिट आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचे लवकर. नितीन जरा लवकर या. चला बॅटर लगेच जायचं मैदानात. हरेश आणि विक्रमी जोडी 58चं लक्ष 14.5च्या सरसन धावा करायच्या. अंतिम मॅच सागाव 40 प्लस संघ यापुढे तर ही स्पर्धा सागाव 40 प्लस चषक अंतिम टप्प्यात आली आहे. आकाश भरून आपण बघितले तर स्पर्धा सुरू होता, स्पर्धेला निरोप देताना डोळे भरून आले आहेत. खरं आयोजकांनी आमचं खूप चांगलं आयोजन केलं. इथे 3 दिवस 32 संघ खेळले, त्याबद्दल संपूर्ण संघांना धन्यवाद देऊ. ग्रामस्थ मंडळ उंबारलेला धन्यवाद देऊ. रेग्युलर संघ असतील, आपण तर 40 प्लस संघ असतील, विठ्ठल पाटील असतील, आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळाला धन्यवाद देऊ की त्यांनी आम्हाला इथे हे मैदान उपलब्ध करून दिले. तसंच मंडप डेकोरेशनला धन्यवाद देऊ. धन्यवाद देऊ आमच्या डीजेला, आणि धन्यवाद देऊ खास करून लाईव्ह टेलिकास्टला की त्यांनी तयारी दर्शवली स्पर्धा कव्हर करण्यासाठी. ओम साई MTCला आम्ही धन्यवाद देऊ. मेगा फायनलची मॅच 57 झाल्यात. 58चं लक्ष पार करत हरेश केणे काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. सागाव 40 प्लस चषक गुरुदत्त क्रिकेट संघ 40 प्लस सागाव आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. सागाव 40 प्लस चषक अंतिम टप्प्यात आली आता स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर सचिन येतोय. सचिन गोलंदाजी मार्कवर शकला. हरेश वेग प्रचंड आहे, पंच वाईटची खूण करत आहेत. अवंत धावेने खातं उघडलं जात आहे. धावसंख्या गौदेवी रुद्र 11 चिकनगर संघाची 1. सचिन
उडवला चेंडू, उंच गेलाय, लांबी प्राप्त होते का पाहायचंय. SP आल्याय, प्रयत्न केले पण चेंडू गेलाय मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. राईट आर्म ओव्हर द कडे मार्गावर टाकला हरीश. ओ चेंजअप पेस होता बॅटची आतली कडा. स्क्वेअर ॲपचा फटका बघायला मिळाला या वेळेला. थर्ड मॅनला चेंडू जातोय बघा. विराज पुन्हा इथे आले. विराजचं मनच मला वाटतं ट्रॉफ्यांमध्ये पूर्णपणे मन लागले त्या ट्रॉफ्यांकडे त्यांची. नाही विराजचा देखील आपण सन्मान करू. क्या बात आहे. पहिली ट्रॉफी घेऊन जायची बघा विराजला. सचिन गोलंदाजी मार्कवास टाकला. विक्रम ओ फटका चांगला यावेळेला उडवलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स मिड विकेट सीमारच्या पार. दमदार चौकार. सचिन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मार्कवर टाकला विक्रम भोईर. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून ग्राउंडच्या माध्यमातून आपण मिड ऑफला चेंडू जोपर्यंत फील्ड होतोय. एक धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या 13. नाही गेल्या वर्षी वेगळा चॅम्पियन. लाईट बंद करा, लाईट बंद करा आमचे. आपण तर मंडप डेकोरेशनवाले दादा जरा लाईट बंद करा. यस धन्यवाद. 13 धावा दाखल करती. बॅकफुट गेल्या काटकेला या वेळेला मदन आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मदनच्या माध्यमातून. 14 धावा आहेत धाव फलकावरती. चांगला चेंडू, चांगला चेंडू. शेवटच्या मुवमेंटला आपण तर कट केलाय. डॉट चेंडूची समाप्ती करत लक्ष यावेळेला आपण पाहू शकता. तब्बल इथे 18 चेंडू 44. 58चं लक्ष आहे. 14 धावा आल्या आहेत म्हणजे अजून 44ची गरज आहे. धावांची गरज आहे. 14.67 धावा करायच्या आता. सागावची स्पर्धा म्हटली तर बघा शेवटपर्यंत तुम्हाला काही ना काही मिळणार. नाही सूर्य पाहू शकता बघा. सूर्य अस्ताला चाललाय. काय क्लिअरिटी विथ क्वालिटी. ओम साई MTC. नाही पूर्णपणे मी धन्यवाद देईल आपण तर रोशन फराद आणि त्याच्या सहकाऱ्यांना. गोलंदाजी मार्कवर. नाही पक्षी तर आता जाणारच घराकडे बघा ना. नाही आता हे उंबारली गाव म्हणजे त्यांचं घरच आहे. 14 धावा दाखल करते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. स्क्वेअर रिझनमधनं आपण आता काढायचा होता यावेळेला. स्क्वेअर लेग रिझनमधनं डॉट चेंडूची समाप्ती. योगेश आला बघा. आता गोलंदाजीचा क्रम बदललाय. उंबारली गाव एंडकडून आणले त्यांना. तर बंडू रसाळ यांचं देखील इथे आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. पाठवलं यावेळेला. पंचांचा इशारा काय तो षटकार. वीस धावा.
शॉर्ट आपल्याचा चेंडू पुन्हा एकदा टर्न केलाय, लॉंगलेटला चेंडू वेगाने चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे. पंचांचा निर्णय आपण काय तपायचा आहे बैला, चौकार. गोष्ट आहे जेव्हापासून गिफ्ट रमेशच्या मी हातात सुपूर्द केलंय, आनंद बघा चेहऱ्यावरती, प्रचंड आनंद आहे. क्या बात आहे. 24 धावा दाखल का ती. पहिला चेंडू चांगला टाकला, नंतर मात्र थोडीशी खराब लाईन बघायला मिळेल. 2 चेंडूमध्ये 10 धावा दिल्यात. योगेश राईट आर्म राऊंड कडे मारा करतो, शाकला हरेश. फटका चांगला यावेळेला फ्रंट फुटवले, हाफ वॉली ड्राईव्ह केलाय. कवासला चेंडू वेगाने चाललाय, मिसफील्ड झाली आहे, चेंडू सीमारेषा पार, चौकार. फुलटॉज आहे, पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, कवासला क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू चाललाय यावेळेला सीमारेषाकडे, चौकार. नाही हरे जबरदस्त बॅटिंग करतोय. पार्थ पाटीलची पॅन्ट बघा. आणि या स्पर्धेत आपण आता 150 पेक्षा जास्ती धावा दिला, टाय ऑन द हरेश केणीसाठी. जबरदस्त बॅटिंग. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, झेल सुटलाय तिथे, पायचे पंचांचा इशारा, काय तो चौकार. कारण हरेश केणे दुपारपर्यंत मॅच इथून मात्र जिंकणं आई गावदेवी ईश्वरली उंबारली फुटबॉल संघाला अवघड काम असणार आहे. पण आता येणारा गोलंदाज इथून ब्रेक थ्रू मिळून देतो का पाहायचं आहे. श्यामकडे भरपूर निरीक्षण आहे, तो इथून मात्र ब्रेक थ्रू मिळून देतो का पाहायचं आहे. खरं इथून जर भागीदारी तुटली तर वापसी होऊ शकते. 36 नाही ते बोलणारच आहे. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला. कारण का हरेश खऱ्या अर्थाने मंडप डेकोरेशनला धन्यवाद देऊ. कारण का आम्हाला कोणीच आपण बोलली तर स्पर्धा तिथून इथे आल्यानंतर कोणीच आम्हाला सपोर्ट करण्यासारखं नव्हतं. पण ओमसा MTC असतील, आपण तर मंडप डेकोरेशन आले बंडू रसाळ यांना आम्ही धन्यवाद देऊ, साहेब म्हणू त्यांना, कारण आमच्यासाठी ते देवासारखे धावत आले. डीजे मास्टरला देखील धन्यवाद देऊ आपण, तर भावेशला धन्यवाद देऊ. श्याम डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खोदून काढलाय चेंडू, यावेळेला मिळवणार चेंडू वेगाने चाललाय. एक धाव कंप्लीट केली पाहिजे, दुसरी होते का सचिन येतो. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 38 धावा. अकरा चेंडू 20 ची गरज आहे. सुभाष तुमच्याकडे जर चांगलं आपण तर स्वभाव असल्यानं माणसं आपोआप भेटत जातात, लिंक लागत जाते. रामदादा काही काहींना वाटलं यांची स्पर्धा होणार नाही, पण सागावाल्यांनी ठरवलं 26लाच चालू करायचे, 26लाच झाली. श्याम राईट आर्म राऊंड कडे मारा करतो, शाकला विक्रम ऑन साइडला आडव्या बॅटने स्वीपच्या मध्ये पाठवून दिला. यावेळेला पंचांचा इशारा, काय तपायचं, फ्लॅट पारला स्टोक, 1 बाउन्स, चौकार. धावा 58 पाहिजे संध्याकाळच्या सत्रामध्ये, पण विक्रम आणि हरेश वेगळ्या मूडमध्ये आलेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतलाय. कहाणी में ट्विस्ट, विक्रम बाद. नऊ चेंडू 16ची गरज आहे. विक्रम बघा थोडंसं डोकं खाजवतोय, कारण त्याने फटका खेळला पण ताकद मिळालेली नव्हती.
हरेश केणेसारखा बॅटर नॉन स्ट्राईकला आहे. मॅच मध्ये वापसी करू शकतो इथून. आता हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. इथून 3 चेंडू जर हरेश सारखा स्ट्राईक मिळाले नाहीये तर कदाचित मॅच मध्ये वापसी होऊ शकते. आई गावदेवी ईश्वरी लिहून उंबारली 40+ संघाचं. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. श्याम शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय पाठवला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेगला. 2 धावा इथून कंप्लीट होतं का पाहायचंय. नरेंद्र बघा किती संत गतीने धावतोय. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलका ती 44. आठ चेंडू 14. 8 चेंडू 14. राईट अप राऊंड द गट मारक होतो श्याम. नरेंद्र ऑन साईडला पुन्हा फ्लिक केला. एक धाव कंप्लीट केली आहे. पायचं दुसरी होते का आता इथून वेगाने धावतायत. 2 धावा कंप्लीट देखील केल्या त्या सहजतेने. धावसंख्या धावफलका त्यामुळे पाहू शकता जाबेला 46. येणारे चेंडू 7 आणि 12 धावांची गरज आहे. समीकरण बघा काय आलंय रामदादा 7-12. 7-12 नकोय. प्रकाशदा बघा काहीतरी मीटिंग करतायत. वकील आहेत ना क्लायंट बरोबर काहीतरी बोलतायत. फटका चांगला यावेळेला मिडॉनवरनं चेंडू चालला यावेळेला जोपर्यंत हरेश येतोय. गुड थ्रो काय फेकी केली बघा ना. इथे एक्स्ट्रा धावा मिळत आहेत. मदन चेंडूला थांबवतं का पाहायचंय. चेंडू थांबत नाहीये. चेंडू गेला यावेळेला. थांबलाय बघा विकेट बघा तिथे विकेट बघा जरा चेक करा रनआउट आहे का. चौकार नाही गेला नितीन आपण पाहिलंय. थांबलाय चेंडू तिथे. काय किरण आहेत. किरण चौकार गेलाय का. येस नाही थांबा आम्ही फक्त इथं रनआउट चेक करतोय. किरण खांब्याला चमकार नाही या. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन काय तो पाहायचंय. भावे जेव्हा तिसऱ्या पंचांची भूमिका घेतली त्या आम्ही मात्र त्या मॉनिटरकडेच पाहत नाही. नॉट आउट आहे. धावा किती आहेत दशरथ आम्हाला धावा सांगा. 5 धावा. चौकार किरण चौकार आहे का नाही. किरण बघा इशारा करतात आमच्या चौकार आहे. आता 6 चेंडू 7 ची गरज आहे. सहा चेंडू 7 ची गरज आहे. मॅच होती कुठे आली कुठे. बघा आज सकाळपासून मेहनत केली या संघाने आणि आता या शेवटच्या साठी चुका करतोय. आई गावदेव ईश्वरली उंबारली 40+ संघ पण अजून मॅच संपली नाहीये. एसपीचं षटक फार महत्वाचं आहे. स्ट्रायकेला नरेंद्र आहे. सहा चेंडू 7 ची गरज आहे. 51 झाल्या आहेत. एसपी आले आहेत. लेफ्टमर आहेत उंबारली गाव एंडकडून. संध्याकाळचं वातावरण हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवला यावेळेला. पंचांचा इशारा काय तर पाहायचं. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. 55 धावा. आता 6 चेंडू आपण आता 5 चेंडू आणि धावा हव्यात फक्त आणि फक्त 3 ची गरज आहे. मॅचची हवा निघाली नाही. आज आई गावदेवी ईश्वरली उंबारली 40+ संघाने खेळ खूप चांगला गेला पण या शेवटच्या मॅचला देखील त्यांनी बघा धावा देखील चांगल्या केल्या पण कुठेतरी गोलंदाजी चांगली झाली नाही मी तर म्हणेल. सीताराम लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. स्ट्रायकला
नरेंद्र चिप शॉट खेळल्या, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद, मॅच संपली नाहीये. अजूनही 4 चेंडू 3ची गरज आहे. येणारा नवीन बॅटर आता स्ट्राईक वरती असणार आहे. हरेशला स्ट्राईक नसणार आहे. अमित येतोय आता नवीन बॅटर. मॅच संपली नाहीये अशा कारणाने भरपूर वेळा केल्या आहेत सीतारामने, स्पिने. रवी तेच सांगतोय की मॅच संपली नाहीये, क्लोज क्षेत्ररक्षण करा, सिंगल वाचवा, हरेशला स्ट्राईक वर आणू नका. चला नरेंद्र जरा लवकर, मॅच थांबली. 4 चेंडू 3ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. सीताराम डाऊन द ग्राउंड, एक धाव कंप्लीट केले. श्याम येतो वेगाने चेंडूवरती, मिसफील्ड झाले. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आता तिसरी होते का पाहायचं इथे, आणि तिसरी देखील सहजतेने पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय चॅम्पियन ऑफ द